काय मग कारभारीन? काय नाही चालेल, भाकरी करायची भुका लागली. चाललंय का? हो. कारभारीन चाललंय भाकरी करायचं. सुरानं काय खाल्लं विचारा. काय खाल्लं गो? फराळाचं खाल्लं. काय खाल्लंय तेव्हा? काय लागा तू बोलतीया लय मम्मी, काय बोलती लागा? नाही म्हणा. काय खाल्लं? मला वाटलं बाहेरचं काय खाल्लंय का? नाही. काय लागा? तर ताईंनो, आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यांनाच काय चाललंय बघा इकडे. चिक काढायचं चाललंय. तर चिक कसा काढायचा पहिला तुम्हाला गहू दाखवतो. गहू 4 ते 5 दिवस भिजाय घालायचा. 5व्या दिवशी किंवा 4थ्या दिवशी संध्याकाळी काढायचा. स्वच्छ धुवून एकदम स्वच्छ. बघा ही गहू आहे गोल्डन. तर ही स्वच्छ धुतलेला आहे, भिजलेला आहे चांगला. आता ही मागड लागली काम. काय करायचंय मिक्सरला चिक काढायचं बारीक. ती चाललाय स्वयंपाक. तर तुम्हाला बघा तुम्ही कसा चिक काढतोय मी आता, हे का नाही? होय स्वरा दाखवतीन तू? हा स्वरांची दाखवल तुम्हाला कसं चिक काढतोय पप्पा, आहे का नाही? चला. मम्मी काय चाललंय? तू काय बोलायचं नाही. मी काय म्हणतो इकडे लक्ष दे माझ्याकडे. दिसतोय का? हो. हा. तर काय चाललंय पप्पाचं काम. काय काम चाललंय? चिक बनवू. हा गहू दाखव. तर बघा ही खोका असा चिक निघतो. तर असं आम्ही काय करतो, काय टाकत नाही काही नाही, एकदम साधं सोपं आहे. हे का नाही स्वरा? दाखव तू. दाखवते का? थोडस पाणी घ्यायचं. फक्त चिक तुमचा आपलं कुरडे तुमची पांढरी शुभ्र कशी पडते तुम्हाला सांगतो मी. आपण 3 ते 4 दिवस गहू भिजा घालतो. मी दिसतोय का? आपण 3 ते 4-5 दिवस आपण गहू भिजा घालतो. मग ती सकाळचं गहू धुतो. मग धुताना ती स्वच्छ गहू धुवायचा एकदम स्वच्छ. 2 पाण्यानी 3 पाण्यानी चांगलं धुवायचा ताज्या पाण्यानी. बघा तुमच्या कुरड्या कशा पांढऱ्या पडतात आपण बघूया. आता हिवाळी तुम्हाला दुसरा व्हिडिओ करतो. आपल्याला काय तसली मशीन नाही, काय नाही का नाही? हे आमचं असंच असतं बघा करायचं. गहू स्वच्छ निवडायचा चांगला. हा खड कचरा काय फरक नाही, त्याला वेळ लागतो. काय साहेबांनो खरंच ह्याला खूप कष्ट आहे. भिजाय घालताना गहू 1-2 पाण्याने स्वच्छ धुवायचं वरचं. आणि गहू ही बघा स्वच्छ आहे, वासाच मारत नाही. कारण का स्वच्छ पाण्याने धुतला आहे. दाखवता येईल गहू दाखव. ती चिक दाखव काढलेला. तसं आता बघा मी घेतो ही चिक काढून आणि बारीक करून झाला की तुम्हाला मी दाखवतो पूर्ण. हा कर्मतनी बनती. आपला झालाय चिक काढून बघा आता, म्हणजे बारीक करून झालाय हे का. असं आता हे चुरायचा आणि राहिलेलं त्यात टाकायचं डब्यात. आणि पुन्हा एकदा धुवायचा एकदा तो चुरलेला गोळ. आणि परत मिक्सरला आणखीन एकदा बारीक करायचं. असं करायचं ही प्रक्रिया अशी. तर ही कुठे गेली काय माहिती बघा. शेंगदाणा बारीक करायला ठेवतोय भाजून. शेंगदाणा लाडू बनवायचं ते तिच्याकडे ती दिलंय. आणि कुठे गेली काय माहिती. तर बाहेर पापड लाटायचं थोडं राहिलं ते ती लाटायचं तुम्हाला अजून. तर दाखवा तुम्हाला पुढं काय झालं. मारताय चक्र आपलं हे का नाही? काय करायचं तुम्ही चक्रा मारा आणि मी तर करतो. नाही ना, तर मी हे करू लागते की काय नाही. तुझं ही एका साईड ठेवू वरून कशात तरी. आणि ती ही कर कालून काय करते कढी. मग ती कालूनच करून घे. मिक्सरचं भांड लागणार आहे. मग एवढं कोण झालं मिक्सरचं भांड घेणं बारीक करायला. ह्याला वेळ लागणार आहे मला आता. कशात अजून चुरायचं ही. चुरू की दोघं आहे की परत बारीक करायचंय. तेच ना करून लगेच मग. चला माझ नाही काय बुवा. चला बसा घ्या इकडे. चला ह्याच टाकायची ना. आपण ह्याला टपू चुरलेलं टाकायचं. शेत टाकायचं तर डबे टाकू की. फडक का बाहेर चाललं नाही छाया. हा येतानी काय तुझी ध्यानात. अगं तू कामाला एकदम कामचू करायचं. बघ असं चुरायचं. आता हे चांगलं चुरायचं. दिवस आलते तुमचं, आमचं वाईट आलतंय. घ्याय लागते ऐकून. काय करायचं बोलत ते ऐकून घेतोय. काय करायचं. कारण आपलं काय म्हणते ते की तो हात चालत नाही म्हणलं तोंड चालवून तर काय उपयोग.
तुमचा तर हात चालतोय मला तोंड चालणारच ना. असं आहे का? मग काय आता ग बसायचा. चल मी चुरते म्हणजे दाबून मी गोळ करतो त्याचं. तो शांग खाऊ पाहिजे न ग. कशाला अडकला बिडाकला म्हणजे शिनी कसला भारी निघतंय बघा हे. गहू तसा आहे चांगला, गोल्डन गहू आहे. झालं बघा ताईंनो, हिने काय कढी केली आहे आणि तुम्हाला दाखवायचंय मला ही की केलेलं बघा चिक. ही एक चिक आहे. आणि हा दुसरा 2 डब्यात चिक आहे. सकाळी किती वाजता काढायला लागतो की गाळावं लागतो त्याचं, म्हणजे त्याचं वर येतं काय पाणी पाणी निवळत होते. हा. आणि हे तुमचा गहू, गव्हाची निघाना बर का. ह्याची ठुलय काय त्यात काय ठुलय ती चोथा, त्याचा चोथाच ना, कोंडा. हा कोंडा. आणि आम्ही आता जेवाय बसणार आहे बघा. आमचं लय उशीर जेवण. किती वाजले बघ. बसा की बस तू घे जेवायला. भुका लागली असेल तुला. किती वाजले ग. 10:15. हा 10:15 म्हणलं का ना. माझा अंदाज खरा झाला का ना. 10:05 झाली ती. हा तर या सगळेजण जेवायला बघा. तुम्ही काय बनवलंय ते बी सांगा जेवायला. आमच्यात आज कढी आहे बघा, तिच्या आवडीची. तिने काय केलंय माहितीये का, तिला आवडती म्हणून तिने बनवली. तुम्हाला आवडती माझ्या बरोबर. आता मी खावंच लागतो, नाही म्हणता येत नाही मला. असून द्या. तर शेंगदाण्याचे लाडू, परत त्या चटणी, कारळा चटणी बनवायची आम्हाला अजून. आता हा व्हिडिओ इथंच थांबवतो. या जेवायला कारभारच्या हातचं खायला कढी आणि ज्वारीची भाकरी. बाजरीची किती वय. तर या जेवाय सगळेजण. आता आमचं असं चालणार आहे है का नाही. हा तेव्हा तिने मला वाढलं, अगं तू जेव पहिलं. बरं या जेवाय सगळेजण. चला मी बसतो. अरे रामा पांडुरंगा विठ्ठला. बस जेवायला. पांडुरंगाला काय. अगं माझ्या विठ्ठलला बोलावतो मी जेवाय. काय करते काय कढी खायला विठ्ठलाला बोलवावं लागतं. काय करते कोणाला बोलवायचं. विठ्ठलच माझा जोडीदार. चला असून द्या. सांगा मग काय सांगा, कसा व्हिडिओ वाटतोय कसा नाही. आणि लाईक करायचं सर तयारावर. लाईक करा, कमेंट बी करा. लय भुका लागले त्या माळच झाल्यागत झाले. आवाज निघणं तोंडात. ठेवलंय स्टोप तिथंच ठेवा की. द्या भाकरी. कढी केली आहे तिने. मीठ बी घेतलंय. आळणी झाल्यास का मिरचीचं बनवलेलं असतं ना, त्याच्यामुळे अंदाज येत नाही. बर घ्यायला लागतं कढीला. असं आहे का. जेवा आता. बरं या जेवायला. लय उशीर झालाय. आता व्हिडिओ बी उशिरा येतो हे का नाही. मग काय चालतंय. गुड नाईट. मग गुड नाईट. शुभरात्री.